श्रोतेहो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहे. ऐकूयात ठळक बातम्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर. जळगाव इथं रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू. वॉटर ग्रीड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार, मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम. आता बातम्या विस्तारानं. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. 2023-24 या आर्थिक वर्षात या मोहिमेअंतर्गत देशात आयुष्यमान आरोग्य मंदिरांची संख्या 1,72,000 झाली आहे. तर सरकारच्या डायलिसिस मोहिमेचा 4.5 लाख रुग्णांना लाभ झाल्याची माहिती गोयल यांनी दिली. 2025-26च्या पणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल 315 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे कच्च्या तागाला यावर्षी 5,650 रुपये प्रति क्विंटल असा किमान हमी भाव मिळेल. निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरस्कार काल जाहीर केले. महाराष्ट्र, जम्मू काश्मीर तसंच झारखंड राज्य निवडणूक आयोगाची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाणघेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार, सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालीन संचालक डॉक्टर राहुल तिडके आणि उपसंचालक दयानंद कांबळे यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यात काल एका विचित्र दुर्घटनेत 12 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेनंतर अनेक प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली हे प्रवासी सापडले. या घटनेत 11 प्रवासी जखमी झाले. काल दुपारी जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे स्थानकाजवळ ही दुर्घटना झाली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत तर जखमींवर सर्व उपचार मोफत करण्यात येतील असं जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही 3 शक्तिपीठं जोडणाऱ्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला आता गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्याची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरूपात शाश्वत पाणी उपलब्ध होणार असल्याचं पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाबाबत जागतिक स्तरावरील बँकांच्या प्रतिनिधींसमवेत काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेत मराठवाड्यातली 11 मोठी धरणं जलवाहिन्यांद्वारे जोडून सर्व शहर तसंच गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात
मकोका खाली अटकेत आलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर कराड याला काल जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा 10वा वर्धापन दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीनं असायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र शासनाचा ॲग्रिस्टिक या डिजिटल उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक 15 फेब्रुवारीपर्यंत काढून घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी केलं आहे. यासाठी गावनिहाय शिबिर घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय ग्राफ्लिंग शालेय कुस्ती स्पर्धेत धाराशिवची महिला मल्ल पौर्णिमा खरमाटे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. या विजयामुळे पौर्णिमाची 19 वर्षाखालील राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोलकाता इथं झालेल्या T20 क्रिकेट सामन्यात काल भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेल्या 133 धावांचं लक्ष्य भारताने 13व्या षटकात पूर्ण केलं. 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी चेन्नई इथं खेळला जाणार आहे. दरम्यान महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेचा भारताचा सामना आज श्रीलंकेसोबत होणार आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद.